नमस्कार, मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये। आज आपण सांडग्याची लपतपीत अशी भाजी बनवणार आहोत। ज्यावेळी घरामध्ये ओल्या भाज्या नसतात त्यावेळी अशी सांडग्याची भाजी बनवायला चांगला पर्याय आहे। ही भाजी अगदी चमचमीत, झणझणीत आणि चविष्ट लागते। अगदी भाकरी, चपाती, भाताबरोबर सगळ्या गोष्टींबरोबर छान लागते। याआधीच मी सांडग्यांचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तुम्हाला जर सांडग्यांचा व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या व्हिडिओ लिस्टमध्ये तुम्हाला पाहता येईल। तर आज आपण त्या सांडग्यांची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। चला तर बनवूया आज आपण सांडग्यांची भाजी। या भाजीसाठी मी लोखंडी कढईचा वापर करणार आहे। तर कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतलेले आहे आणि वाटीभर सांडगे चांगले खरपूस भाजून घेणार आहे। डाळ कांदा किंवा सांडग्यांची भाजी बनवण्यासाठी लोखंडी कढईचा वापर केला तर त्याचा अर्क त्यामध्ये भाजीमध्ये उतरतो आणि भाजी अगदी चविष्ट लागते। आपले सांडगे भाजून होत आहेत तोपर्यंत मी लसूण आणि जिरे एका खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे। सांडगे अगदी खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे लवकर शिजतात आणि हलकेही होतात। आता आपण त्याच कढईमध्ये भाजी करणार आहोत तर त्यामध्ये अजून थोडं मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि जिरे टाकून घेतलेले आहेत। आता त्यामध्ये आपण जो कुटलेला लसूण आणि जिऱ्याचं वाटण आहे ते टाकून आपण चांगले लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। सांडगा चांगला भाजल्यामुळे तो भाजी चिकट होत नाही, अगदी मोकळी अशी होते। आता यामध्ये मी थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे। इथं मी सांडग्याच्या भाजीसाठी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। कांद्यामुळे भाजीला अतिशय छान टेस्ट येते। अगदी लाल होईपर्यंत कांदा परतायचा म्हणजे त्या कांद्याचा अर्क त्या भाजीमध्ये उतरतो। तर मी दुसरं कोणतंही वाटण वापरणार नाही, त्यामुळे मी कांदा जास्त प्रमाणात वापरलेला आहे। आता आपण फोडणीमध्ये कोथिंबीर टाकायची म्हणजे मग छान लागते कोथिंबीर फोडणीतली। आता आपला कांदा लाल झालेला आहे तर त्यामध्ये मी आमचा काळा मसाला टाकणार आहे जो घरगुती पद्धतीने बनवलेला आहे। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला टाकून त्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकायचा आहे। आता त्यामध्ये आपण सांडगे जे भाजलेले आहेत ते त्यामध्ये टाकायचे आणि चांगले परतून घ्यायचे त्या मसाल्यामध्ये। तर सांडगा परतून झालेला आहे तर त्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे। सांडगा शिजण्यासाठी थोडं जास्त पाणी टाकतं, मी इथे 1.5 ग्लास पाणी ओतलेलं आहे आणि आता आपण हे झाकून ठेवणार आहोत 10-15 मिनिटं। आता 10 मिनिटं झालेली आहेत तर आपण उघडून बघूया सांडगा कसा झाला आहे ते। अजून सांडग्यामध्ये पाणी आहे आणि थोडं शिजायचं बाकी आहे तर आपण थोडं अजून झाकून ठेवणार आहेत परत आणि 10 मिनिटं। तुम्ही बघितलं असेल आपली भाजी अजिबात चिकट झालेली नाही, कारण आपण सांडगा अगदी चांगला व्यवस्थित भाजलेला आहे। माझ्या अशाच रेसिपी तुम्हाला जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील। आता आपला सांडगा बऱ्यापैकी शिजलेला आहे तर आता वरून मी 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे। हे बघा आपली भाजी पूर्ण शिजून झालेली आहे, किती छान शिजलेला आहे बघा सांडगा। एकदम चमचमीत झणझणीत अशी आपली भाजी तयार झालेली आहे। झणझणीत चमचमीत असा सांडग्याची भाजी आपली तयार झालेली आहे तर आपण ती आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। ही भाजी चपाती, भाकरी, भात तिन्ही बरोबर अगदी छान लागते आणि त्याबरोबर जर कांदा असेल तर मग काही विचारूच नका, इतकी भारी लागते की बासच। ही भाजी अगदी शेतावर जाताना किंवा डब्यात जरी दिली तरी अतिशय छान लागते। बघा बरं, भाजी बघूनच तुमच्या तोंडाला सुटलं ना पाणी, मग तयारी करा सांडग्याची भाजी करायची। आता आपण टेस्ट करून बघूया भाकरीबरोबर ही भाजी कशी लागते ती। तुम्ही मी दाखवले तसे सांडगे करूनही पहा आणि त्याची भाजीही करून पहा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये मला नक्की कळवा।